नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर चला, हा जो मी व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला आता, म्हणजे तर मैत्रिणींनो, हे जे मशीन आहे ते आपलं ऊस हार्वेस्टिंगचं आहे. आणि हा व्हिडिओ 2 महिन्यापूर्वीचा आहे, जेव्हा आपलं यूट्यूब चॅनल चालू नव्हतं केलं त्यावेळेस मी काढला होता. आमच्या शेजारी ऊसतोड आली होती. तर आमच्या इथंच गावातच कारखाना आहे, रुद्रेश्वर साखर कारखाना म्हणून. ऊसतोडीवाले लोक कायम मी बघते, असं हाताने ऊस तोडणं वगैरे मी कायम बघत आले 30-35 वर्षापासून. आमच्या शेजारीचे जवळच कोप्या वगैरे असतात त्यांच्या. तर 1-1.5 एकर ऊस तोडायला जवळजवळ 4-6 टोळ्या जरी असल्या तर त्यांना 2-4 दिवस जातो. तर पहा ही सुविधा. आता हे मशीन जे हार्वेस्टिंगचं हे 1.5 तासामध्ये जवळजवळ 1-1.5 एकर ऊस कट करतं आहे. आणि पहा एवढं फास्ट कट करतो आहे, पाहताना माणसाला एकदम म्हणजे हे वाटतं आहे. आणि मेन म्हणजे याचा वाढ्याचा त्याचा विशेष नाही. वाढ आहे आणि पाचरट बिलकुल त्याचा म्हणजे बारीक भुगा होतो. आणि सगळ्या वावरामध्ये एकसारखा त्याचा लेअर पडतो, म्हणजे काय म्हणू आपण, त्याचं खत बनवू शकतं. तर मी हाताने त्याला वर करून पाहिलं तर तुम्हाला सांगते, चक्क एक ईदभर थर येतो त्याचा, त्या पाचरटांचा. हा थोड्याफार गंडुऱ्या पडतात त्याच्या खाली, पण हे एकदम फास्ट होणारी यंत्रणा आहे. आणि मेन म्हणजे यातलं वाया जात नाही, हे पाचरट वगैरे वाया जात नाही बिलकुल. जे वाढे निघतात ते वाया जात नाहीत. आणि त्या मशीनबरोबरच एक गाडी आहे, त्या गाडीला असं एक चौकोनी स्टोरेज बनवलेलं आहे. ती गाडी त्याच्याबरोबर चालते आणि त्या स्टोरेजमध्ये त्या गंडोऱ्या पडतात. तर अशा प्रकारे त्यांच्याकडे 2-3 गाड्या आहेत साईडला, तिथं आहेत, लांब दिसतील पहा तुम्हाला. तर ही गाडी भरली का तोपर्यंत ती दुसरी गाडी आणून त्याच्याबरोबर लावतात. तर पहा ना मैत्रिणींनो, किती म्हणजे आजकाल शेती